माझा जीव वाचवा एवढा हात जोडून काही चालताच येत नाही, उठता येत नाही, रडावा पडावा. म्हणजे परिस्थिती नाजूक झालेली आमची. असं मुलगा गेल्यापासून त्यांनी सकाळ धरून चहा नाही दादा आम्हाला. कोणी आणा पैसा मागा कोण देत नाही. गेले नाही गावात, हे उठायचं टेन्शन वाढलं, झोप येईना, जेवण जाईना, कुठं जावं असं आम्हाला सारत नाही. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगर परिषदेनं कंबर कसली आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी लक्ष्मीनगर वसाहतीमधून जाणाऱ्या 18 मीटर रुंदीच्या विकास योजना रस्त्यातील अडथळे दूर करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. या मार्गावरील सर्व कच्ची पक्की अतिक्रमणं आणि व्यावसायिक गाळे स्वतःहून काढून घेण्यासाठी नगर परिषदेनं संबंधित रहिवाशांना 15 दिवसांची अंतिम नोटीस बजावली आहे. नगर परिषदेनं स्पष्ट केलाय की नगर मनमाड रस्ता आणि साई मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा रस्ता पूर्ण क्षमतेनं विकसित करणं अनिवार्य आहे. सध्या लक्ष्मीनगर झोपडपट्टी भागातील सुमारे 150 मीटर लांबीच्या रस्त्यावर अतिक्रमणं असल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद आहे. कुंभमेळ्या दरम्यान होणारी गर्दी आणि रामनवमी, गुरुपौर्णिमा यांसारख्या उत्सवांच्या वेळी निर्माण होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी हा विकास मार्ग तातडीनं खुला करणं गरजेचं आहे. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्यास नगर परिषद स्वतःहून कारवाई करेल. तसेच या कारवाईचा सर्व खर्च संबंधित अतिक्रमण धारकांकडून वसूल केला जाणार असल्याचं प्रशासनानं ठणकावून सांगितलंय. हाच तो लक्ष्मीनगर भाग आहे. ज्या 2 गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांना 15 दिवसाच्या आत आपले घरं खाली करण्याची नोटीस प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे. या समोरून जो तुम्ही पाहू शकता हा 18 मीटरचा रिंग रोड आहे. हा रिंग रोड इथून स्मशानभूमीच्या शेजारून पाठीमागे जो शिव रोड आहे त्याला कनेक्ट होतो आणि कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या गर्दीला लक्षात घेऊन प्रशासनाने या 2 गल्ल्या खाली करून हा रिंग रोड इथून कंप्लीट करून शिव रोडला जोडण्याचा एक निर्णय घेतलेला आहे, जो विकास आराखड्यामध्ये याआधीच मंजूर होता. या रस्त्याच्या मध्ये जवळजवळ 300 कुटुंब आहेत जे कित्येक वर्षापासून इथे राहतात. त्यांचा भरपूर जणांचा जो उदरनिर्वाहाचा जो व्यवसाय आहे तो छोट्या व्यवसाय करणारे लोक आहेत, ज्यांना भाड्याने घरं घेणं परवडत नाही किंवा घरं विकत घेणं परवडत नाही. त्यामुळे ते लोक अशा ठिकाणी स्वतःच्या वस्त्या निर्माण करून राहत आहेत. या लोकांना 15 दिवसामध्ये घरं खाली करण्यास सांगितलेलं आहे. काय नेमकं त्यांना समस्या येणार आहेत, काय आत्ता त्यांची मनस्थिती आहे, काय परिस्थिती आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी आपण लक्ष्मीनगर येथे आलेलो आहोत. चला प्रत्येकाला भेटून आपण त्यांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बोलते का? हां बोलतो. आजी उठता येतं का? नाही नसल उठता येत तर राहू द्या. नाही उठता येत नसेल तर राहू द्या ना, बसत्या ना. आजी ऐकू येतं का व्यवस्थित? नाव सांगा बरं तुमचं. कस्तुराबाई. किती 16? कस्तुराबाई 16. किती वर्षापासून राहता तुम्ही इथं? लई दिवसापासून येत आहे. इथं झोपड्या नव्हत्या. झाले आता 40 ते 50 वर्ष झाले इथं राहायला. इथं झोपडी नव्हती कोणाची, तशी मी इथं आहे. इथं वड्याला म्हणजे सगळे काटे घाण सगळे उकडे वाकडे आम्ही असे सारून आणि वड्याची माती आणून टाकून आम्ही जागा भरून घेतली आणि या मातीचं म्हणजे पुऱ्या जिंदगी इथं गेलेली आणि माझे मालक पण गेले. त्यांना बोलू द्या. आता की तुम्ही म्हणजे किती पिढ्या गेल्या तुमच्या इथं? आता मला ते सांगताच येत नाही दादा. आता समजा तुम्ही आले, तुमचे मुलं लय दिवसापासून 4-5 पिढ्या गेल्या. हा म्हणजे तुम्ही तरुण होते तेव्हापासून आहे का? बरं. मग आता तुमचे मुलं नातू पण कोणी नाही. तुम्ही दोघी महिला राहता फक्त इथं, माणूस कोणीच नाही घरामध्ये? कोणीच नाही गडे.
मी ते बाबाचं करतो की ते मग आणून घालते त्या म्हातारीला. काय करते मग आता. आणि आता कुठं जागा घ्यावा आणि कुठं घर बांधावं आणि कुठं भाडं भरावं. आमच्यात ऐपत नाही. एक टायमाचं खात होतं, एक टायमाला आम्ही उपाशी झोपतो. मग कुठून भाडं भरायचं 4-5 हजार रुपये. मग आम्हाला सारत नाही. मग असं जर उठवून दिलं तर आम्ही कुठं जाणार. कुठं प्रसाद विकता तुम्ही? इथं रोडला तिथं बी निश्चित धावपळ आहे. इकडून गाडी आली, रस्त्यावरचं तिकडून अतिक्रमण गाडी मध्येच ते पण व्यवसाय करावा. तुमचं दुकान वगैरे नाही नाही का? नाही काहीच नाही. कोणी नोकरीला नाही, काहीच नाही. असंच आम्ही इकडून तिकडून कोणी बी आम्हाला मदत करतंय. मालक वाढले तर आम्हाला सगळे अध्यक्ष हे आपले मंगेश नाना, निलेश दादा आणि सुजय दादांनी फार मदत केली. आता उद्या ते इथं मीटिंग घेणार आहे लक्ष्मीनगरच्या लोकांसंग. काय मागणी राहील तुमची त्यांच्याकडे? मग मागणी हीच का आम्हाला जागा द्या, काही बांधून द्यावं, आम्हाला असा सारा भेटन, तुमच्या याने आम्हाला सारा भेटन असा घराचा. काय ना फक्त राहायला सारा. हा वय किती आहे तुमचं आता? आता काय सांगताच येत नाही. किती वय असले यांचं? वय असेल आपलं 90च्या घरात. 90च्या घरामध्ये असं. बरं. आता तुमचं मुलं वगैरे ते कधी वारले कधी? म्हणजे आता माझ्या मालकाला 7 महिने झाले, बरं. मुलाला 6 वर्षे झाले. आणि म्हणजे आधार नाहीच आहे आम्हाला असा. हा तुम्ही दोघीचे माणूस कोणीच नाही ना तुमचं. मग टायमाला आहे ना अक्षरता आम्हाला आहे ना तिकडून डबे पाठवले. तुम्हाला काही आजार बिजार काही नाही? मग एक गुडघा दुखत आहे. म्हणजे पांगळे चालताच झाले. काही चालता येतच नाही चालता ना? येत नाही जागेवर पडून. आता त्यांना आंघोळ घातली, जेवण दिलं, आता पडले ते. आता किती जागा आहे तुमच्याकडे इथं? एवढंच आहे 2 घर. ही एक खोली आहे. तिकडून आता इथं यांना असं चालता येत नाही, उठता येत नाही. पावसाळ्यामध्ये इथं पाणी पण घुसतं. मग मग घुसतं. त्यावेळेस काय नेमकं? मग असं उचलून न्यावं लागत ना. कोणी पण मदत करतं. हे मंगेश नाना असतील, निलेश दादा असतील, ते आम्हाला रिक्षा करून किंवा गाड्या बोलून आम्हाला हाऊसिंगला रूम देते. ते आमची सोय करते आणि नाश्ता पाकिट हे असं काही आमच्यापर्यंत पोच करते. म्हणजे लोकप्रतिनिधी तुम्हाला इथं मदत करतात? मदत करते. पण मग आता करूनच खाणे ना दादा. कशाची काही काम नाही, खाण्यापिण्याची धंदा नाही कामधंदा नसला काही नसलं तर ते आमची मदत करते. त्यांनी अशीच आमची मदत करावा. आम्हाला कुठंतरी सहारा द्यावा, सारा कुठंतरी द्यावा. जागा द्यावा. फक्त आमचं एवढं म्हणणं आहे. आम्ही म्हणत नाही का इथून आम्ही जायला जात तयार नाही, आहे. आम्ही फक्त तयार आहे. आम्हाला सारा पण दादाने शब्द दिला आहे त्या शब्दाला ठाण राहावा. हा. आमचा तो वाघ आहे, टायगर आहे दादा आमचे. हा. आणि आमचा त्यांच्या लेक बी. मागच आम्ही आतापर्यंत जे जसे म्हणले ना तसेच आतापर्यंत त्यांच्या मागं आम्ही ठामपणे आहे. पण त्यांनी आमच्या मागं ठामपणेच उभं राहायला पाहिजे आणि आम्हाला निवारा द्यायला पाहिजे. फक्त आमचं तेवढं म्हणणं आहे. आम्हाला कुठं कळणार हा काय पुरते आमचे लेकरं बाळ बसाय पुरते आम्हाला आम्हाला फक्त जागा. असा सारा पाहिजे. नाही ताबडतोब बांधून देते तर आम्हाला खाली जागा कवायला मोजून द्या. आम्ही हेच बांधू तिथं. आम्ही हे जेव्हा आम्हाला घरपत्र घरकुल मंजूर टाकू. करून देतील त्या टायमाला आम्ही रोडला बिराड काढून घरकुलचे घर आम्ही बांधून देऊ. जसे पण आम्हाला आमच्यात ऐपत नाही भाडं जसे भरायचं. आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येते तसं दादाने आम्हाला लाडकी बहीण म्हणून त्या ठिकाणी आम्हाला आसरा द्यावा. बस एवढंच आमचं म्हणणं आहे. एवढंच म्हणणं आहे, बाकी नाही आमचं काही म्हणणं. आता आजी तुमची एकदा माहिती द्या मला. काय म्हणतात ते परत एकदा नाव काय सांगा. मी म्हणायचं? तुम्हाला आता व्यवस्थित परत एकदा नाव सांगा तुमचं. कस्तुराबाई सोळसे, राजू सोळसे. कस्तुराबाई रंगनाथ सोळसे असं म्हणा. म्हणजे मुलगा आहे. आणि कधीपासून तुम्ही इथं? लय दिवसापासून इथं झोपडं नव्हतं कोणाचं, हां. तशी मी इथं आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय कामधंदा करायचे? त्यावेळेस कसं पोट पाणी चालायचं? काय मी मोल मंजरी आईची भक्ती नव्हते, मागून खायची. बरं. पालखी होती देवी. हा, हां. देवीची पालखी काढीत होते. आकारामध्ये आम्ही मागून खातो. बरं. आणि तुमचे जे कॅन्सर मध्ये गेले पती? कॅन्सर मध्ये गेले. कोण त्यांचे पती का मुलगा? त्यांचे पती आधीच वारले ते आणि मुलगा कॅन्सर झालाय. दादाच्या हॉस्पिटलला ऍडमिट होते. बसा लोणीमध्ये मी 9 वर्ष काढलं तिथं. लोणीमध्ये 9 वर्षे मी माझ्या मालका बरोबर होते आणि त्यांना कॅन्सर होता. हा. आणि ते वारून आता 7 महिने झाले त्यांना. मग आता ते गेल्याच्या नंतर मुलगा पण त्यांच्या आधी वारलाय. त्याला पण 7-8 वर्ष झाले आणि म्हातारी आता राहिली. आता हिला सांभाळणं माझं एकटीला झेपत नाही. पण मग आता काही करून मी 2 पार्सदाचे पुढे जरी विकले तर तेवढ्यात आम्ही 2 जणी करून खातो. किती तरी रोजचा किती कमाई रोजचं होती? काय निघायचं दादा? 50 रुपयाचा पुडा विकायचा, 40 रुपयाचा विकायचा. 2 पुढे गेले 100 रुपये भेटले तर आपले तेवढंच घरात करून खायचं. तिथं पण तुम्हाला अतिक्रमण काढण्यासाठी पथक येत असं? हा, पण मग आता ते म्हणतात तुम्ही इथून जा, तुम्ही इथून जा. मग जायचं कुठं दादा आम्ही? आम्हाला नाही जागा, नाही आम्हाला भाडं भरायची ताकद. मग आम्ही पोट भरायचं का भाडं भरायचं?
तुम्हाला काय काय पाय बी दुखतात आजी गुडघा गुडघा. हे पाय चालायचं येत नाही आजी चालतंय चालताच येत नाही म्हणजे आंघोळ पण तुम्हालाच घालावं लागेल. हा उचलून न्यावं लागत असं फरकडीत नेते बाहेर एकटीच मागून कवळी घालते घेऊन जाते. आता काय करणार आहे? मग आता यांचं दवाखाना वगैरेचा खर्च कसा करता तुम्ही? मग असंच ना धंदा पाणी थोडा जास्त झाला म्हणजे रिक्षा करून आपलं 200 रूमला जाऊन दवाखाना करते. आता मागच्या वेळेस आपलं मला ॲडमिटच करा तुमच्या हाताने चांगलं. बरोबर का माझा जीव वाचवा एवढा हात जोडून त्यांचं म्हणजे फारच आता तब्येत सिरियस झालेली. काही चालताच येत नाही उठता येत नाही. रडावा पडावा कोण म्हणजे आहे? परिस्थिती नाजूक झालेली आमची. असं मुलगा गेल्यापासून त्यांनी ना सक्का धरून चहा नाही दादा आम्हाला. कोणी आणा पैसा मागा कोण देत नाही. गेले नाही गावात हे उठायचं टेन्शन वाढलं, झोप येईना, जेवण जाईना, कुठं जावं असं आम्हाला सारत नाही. असं झालं. काय करते बाई रडून पण माझ्या जीवाचा वनवासच चालला. काय करेन एकलीच सुन काय करावं? कुणी शिळ पाक दिलं. भाडं भरायला म्हणल्यावर लोक 4-5 हजार रुपये सांगू राहिले. आपल्याला पोटापुरतच व्हायना, धंदे नाही गावामध्ये, गर्दी नाही, बसावं इकडून तिकडून, तर इकडून गाडी आली तिकडून गाडी आली, धावपळ करून कसं तरी आपलं पोटापुरतं करतोय संध्याकाळपर्यंत. आणि बाकीचं मग तेवढं जेवढं होईल तेवढं करून खातो, त्याला विलाज नाही. लय दिवसापासून राहिलंच बाय, लय दिवसापासून राहिलं म्हणून माझ्या अशा हाल झाले. म्हणजे अक्षरशः इथं काहीच नव्हतं, सगळ्या काट्या बाबळी असं नुसतं झोपडं माझं आणि ते आंध्र्या म्हाताऱ्याचं होतं. 2च झोपले. हे आता झालं हे. म्हणजे बरेच वर्ष झाले आम्हाला इथं राहायला, 40 ते 50 वर्ष होत आले. नाही आंध्रा मामा मी होत ना ग, ते गेले आता तरी. ते बिचारा वारला. मग आता इथं तुम्ही त्यावेळेस 2च झोपड्या होत्या, हा इथं शेजारी स्मशानभूमी आहे. आहे ना काही- आहे ना मग तुम्हाला त्यावेळेस काही त्या स्मशानभूमी दारामध्ये असे कुत्रे पाय ओढून आणतो ते. असं दारात मुंडके आणि त्यात पहिले मशीन मम्मी म्हणजे बांधकाम नव्हतं झालेलं, मोकळं होतं. आणि आता बडा आणि वडा म्हणजे असा बांधलेला बी नव्हता त्या टायमाला, मोकळा होता मोकळा होता. आम्ही त्या वड्यात धुणं बिनं धुत होतो. आणि पूर्ण म्हणजे आमच्या घरात की वड्यातून आळ्या यायच्या, तर आम्ही झाडून त्या ह्या जागेवर राहिलो. हाडकं आणायचे मुंडके आणायचे. कुत्रे ना इथपर्यंत लय हाल काढे झाला, लय हाल काढ. आम्ही ते स्वतः उचलून फेकून द्यायचो, पण घाबरलो नाही. हा. हे वड्याची अख्खी माती आणून आम्ही हाडकं सुद्धा निघत होते, तरी आम्ही भिलो नाही. आधार संध्याकाळ त्याला झोपाय. बाबाच्या भरोश्यावरच राहिलो आम्ही. बाबाने आम्हाला काय नाही दाखवलं. आणि त्याच्यामध्ये दादा आम्हाला प्रत्येक टायमाला आश्वासन दिलं का बा आम्ही तुम्हाला खोली देऊ, तुम्हाला चावे देऊ, नादी लावल्यावानी. सगळं करू. पण मग आता या काही जर तुम्ही असं म्हणता का तुम्ही इथून जा, मग जायचं कुठं आम्ही? आता उद्या सुजय विखे इथं मीटिंग घेणार आहे, हा. आजींना घेऊन जाणार आहे तुम्ही मीटिंगला? आता कसं नाही, ती कोणत्या हालत मध्ये सांगा बरं. मी आता येणार नाही ना, मला त्यांना उचलायला 2 माणसं लागत. आता आमच्या चॅनल मार्फत आम्ही हे पोहोचवण्याचा प्रयत्न करूच, पण माझं असं म्हणणं आहे उद्या सुजय दादा आल्यावर तुम्ही त्यांना विनंती करा आणि एकदा इकडे चक्कर मारायला लावा, म्हणजे त्यांना खरी परिस्थिती कळेल आणि त्यांच्याकडून जेवढं होता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतील असं मला तरी खात्री. तुम्ही त्यांना यायला दादा येत नियंत्रण- होते पहिल्यांदा इकडं, परिगायत्री म्हणतो तेव्हा अध्यक्ष होत्या, त्या टायमाला दादा इथं मिटिंग घेत होते. तुमचं घर पाहिलं का मध्ये. नाही म्हणजे इकडे जास्त करून नाही, पण जास्त तिकडे मंगेश नानाचे तिकडेच येत होते. बरोबर. पण मग जसे फिरत होते बा इकडून असं वाड्याकडून तिकडून असे जायचे ते. मग आता ते येऊन जात होते. पहिलीची परिस्थिती वेगळी ना आताची वेगळीच झालेली. म्हणजे आता हे घरांनी पाणी जाऊन पूर्ण घर पण आमचे असे कमकुवत झाले, वाहून भांडे बासना समजा गेले होते आता आमचे. मागे इतकं पाणी शिरलं, कागदपत्र लय गेली. पाणी आलं होतं म्हणजे मरणाचं. खायचं सामान सुद्धा नंतर अण्णाने मला ओढून काढ, पाण्यातून ओढून काढ मंगीचं अण्णाने. नव्हती. सगळं हालत इतकं आहे पाणी. आमच्यावाली आता ही सध्या या जागेवर. दादा मंगेश नाना हे आम्हाला प्रत्येक टायमाला सांगतात. पण ते निम्या रात्रीला आमच्या मदतीला उभे राहतात. मंगेशपुरी भाऊन नेले दादा, एक जरी फोन गेला ना तरी ते आम्हाला सावध करतात. कशाला बी ते हॉस्पिटल आता विकास तर करायचाच आहे शिर्डीचा, पण त्या विकासासाठी प्रशासन जास्त कठोर होऊ राहिलं असं वाटतंय तुम्हाला? हा पण मग दादा असं नाही ना, गरीबावर असं नाही ना करायला पाहिजे.
आम्ही जाणार कुठं सांगा बरं. त्यांचाच आधार आहे, आम्ही त्यांच्या आधाराशी कुठं आम्हाला फक्त जाणार? राहायला जागा द्या, आम्हाला धन नका दरव्या नका काय नका आधार आणि फक्त आम्हाला सहारा पाहिजे आणि आम्ही करून खाऊ आम्हाला बा. धन असं दोन नाही. तुकडे आमच्या जीवाला आम्ही करून पैशाची खाऊ. आशा नाही. असं आम्हाला सहारा द्या फक्त. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही इथून जायला तयार आहे. साईबाबांना आम्ही जमीन नाही द्यायला तयार आहे, ही जागा पण फक्त आम्हाला कुठंतरी आम्हाला सहारा द्या. हा जसं आतापर्यंत तुमच्या पंखाखाली आम्ही लपलोय तसं आम्हाला पंखाखालीच घ्या तुमच्या, आम्हाला सोडू नका. तर ह्या आजी इथं म्हणजे यांच्या तरुणपणापासून राहत आहे. आता यांचं वय 90 वर्ष आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खूप हालापेष्टा यांनी आतापर्यंत पाहिलेले आहेत आणि आता शेवटच्या त्यांच्या काळामध्ये त्यांचं जे घर त्यांनी तरुणपणापासून जपलेलं आहे ते शेवटच्या काळामध्ये त्यांना सोडावं लागतंय. त्यांच्या मनात काय वेदना होत असतील ते आम्ही समजू शकतो आणि प्रशासनाने सुद्धा या वेदना समजून घ्याव्यात आणि यांच्या पुनर्वासनासाठी काहीतरी करावं. करायलाच पाहिजे दादाने काहीतरी. आणखी इतरांचे आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू. कोणचे एक शेरवाले हेच बा दादाने सांगितलेलं होतं आम्ही त्यांचा शब्द पाळला का दादाला एवढं सांगणं आहे आमचं आलं की बा आम्हाला तुम्ही घर बांधून चावी आमच्या हातात देणार होते. म्हणजे भरपूर वेळेस आमच्या आल्या हे घेतलेलं त्यांनी काय सभा घेतलेल्या मीटिंग घेतलेल्या आम्ही त्याच्यामध्ये मान्य केलेलं. तर मग आमचं एवढं सांगणं आहे का तुम्ही अचानक आम्हाला नोटीस दिल्या आम्ही त्या घेतल्या पण मग अचानक दिल्याच्या नंतर आम्ही पोरं सोरं घेऊन लेकरं बाळं घेऊन आम्ही जायचं कुठं हे आमची वाली मागणी आहे की बा आम्हाला घरं बांधून द्या किंवा निदान मग जागा तरी तुम्ही अशी दाखवून द्या तर आम्ही तिथं घेऊन जाऊ शकतो बा. किती लोक राहते तुमच्या घरात? आता आमच्या घरात आम्ही 6 जण आहे आणि किती वर्षापासून इथं? आम्ही गंध आता तरी 60 वर्ष झाले आम्हाला. 60 वर्ष? हो. तर आमचे सासू सासरे कुठतरी व्यवस्था करावी बा आमची. या ना बाहेर. नाही पहिले सरकारने आमची पर्याय व्यवस्था करावी. मग इथं जर संस्थानला किंवा रोडला जागा असेल तर आम्ही द्यायला तयार आहे. त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही सरकारला. मग सरकारने आज गोरगरीब आहे हातावरचे कमाईवाले आता ते पहिलं उठलं तिकडे 4,000 5,000 खुली भाडे मागू राहिले आणि हातावरच्या पोटावाल्याने काय करायचं सध्या कामधंदे नाही काही नाही. हे खुली भाडं भरावा का पोटाला खावा काय करावं. आणि सुना बाळा जमान सुना बाळा आहे लेकी बाळी घरामध्ये आम्ही रोडवर घेऊन त्यांना जाऊ कसं. आणि दुनियात अशी उठली गो खाऊन उठलेली तेव्हा लहान लेकीला सोडता येतं ना सुनाला सोडता येतं मग तेव्हा करावं का बा. आम्ही हे पर्याय झालेला आता आम्हाला करावं काय. केलेलं अन्याय आम्हाला खाऊन वाटू राहिलं. आता त्यांनी पर्याय आमची सोय करावी बस, आणि त्यांना एवढं अतिक्रमण काढायचं ते काढू शकतात. त्याच्याबद्दल आमचं काही विरोध नाही त्यांना. पण दादाने जे पर्यायी साहेब काय सांगितलेलं म्हणतात ते ते? तुमचा व्यवसाय काय आहे नेमकं? हेच हातावरचा जाईन फूट पायरीवर दुकान लावतो हे जे आमचं व्यवसाय म्हणजे पूर्ण 6 लोकांचं त्याच्यावरच चालतं? त्याच्यावरच कशाचं काय विकता तुम्ही? हे कोणी मुलं गुलाब विकतात पोरं गुलाब वगैरे आम्ही फूट विकतात. पायरीवर दुकान लावतो पाळीवर दुकान लावतात एवढं. ये ना तर आमचं स्वतःचं रूम नाहीये स्वतःचं काही नाही स्वतःचं दुकान नाहीये काही नाही. तेव्हा मग आम्ही पोट भरावं कसं रूम भाडं भरावं कसं. समजा आम्हाला सरकारने जर इथून उठून दिलं तर शेवटी कुठं आम्ही भाड्याचं रूम पाहणं मग भाडे इतके वाढून देणार ते घर मालक जिकडे 5,000 तिकडे 7,000 रुपये ते घेणार. मग तेव्हा आम्ही पोटाला खाणार अडचणीचा फायदा घ्यायचा. आणि सगळ्या अडचणीचा फायदा. तेव्हा मग करायचं काय बा. हो तुमचं नाव सांगा काय तुम्ही? माझं नाव प्रशांत सुभाष उपाध्ये. तर आम्ही आजपर्यंत इथे 40 वर्षापासून राहतोय. 40 ते 50 वर्ष झाले. आमच्या आईवडिलांपासून आम्ही इथे राहतोय. तर आता आम्हाला नगरपंचायतची नोटीस आलेली आणि आम्हाला 15 दिवसाचं काढण्याचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे. तर आता आमचे सगळे इथं म्हणजे सगळं आमचा धंदा पाणी सगळं आमची गरीब माणसं आहेत. आम्ही पोटावर हात ज्यावेळेस धंदा करणार त्यावेळेस पोट भरणार. मुलांचे शिक्षण आहे भरपूर समस्या आहेत आमच्या. आता हे तुमचं दुकान किती वर्षापासून आहे? माझ्या दुकानाला आता कंप्लीट 40 वर्ष होत आली. आणि राहण्याचं घर कुठे आहे तुमचं? राहण्याचं घर मागे एकदा बाहेर येऊन दुकान दाखवा लांब. या प्रकारचं छोटंसं दुकान आहे. इथेच हे लोक राहतात. याच दुकानावर यांचा उदरनिर्वाह चालतो. जर हे घर गेलं तर यांचं दुकानही जाणार आणि यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते.
नेमकं आता काय सांगितलेलं आहे तुम्हाला प्रशासन? आम्हाला प्रशासनाने एवढंच सांगितलं का फक्त तुम्ही 15 दिवसात काढून घ्या घरं काढून तुमच्या हिशोबाने. हां. पण त्यांनी आम्हाला पुढे आश्वासन असं काही दिलेलं नाही का बा तुम्हाला याच्या बदल्यात काय आम्ही देतोय का काय, का तुम्हाला पुढलं आम्ही काही व्यवस्था तुमचं करणार आहे. आता प्रशासनाचं म्हणणं आहे इथं अतिक्रमण आहे. नाही, आता आमचं अतिक्रमण नाही, आम्ही पहिल्यापासून अधिकृत आहेत. कारण आम्हाला 101 जे खोल्या भेटेल आहेत हां. आमचं त्याच्यामध्ये नाव येत आहे. जे इंदिरा गांधीजींच्या काळातलं जे घर आहेत ना त्याच्यामध्ये नाव आहे आमचं. मग तुम्हाला पुनर्वसनासाठी काही दिलेलं नाही? काहीच अजून काहीच सांगितलेलं नाही प्रशासनाकडून. तुम्ही सुजय विखे वगैरे यांच्याकडे काही मदत वगैरे मागितली? नाही, मदत मागितली नाही, पण सुजयदादांनी आम्हाला शब्द दिला होता का बा तुम्हाला आम्हाला रस्ता काढायचा आहे, तो गरजेचा पण आहे, पण मग आम्ही याच्या बदल्यात तुम्हाला जागा देतो. तर अजून सुजयदादांनी तो शब्द पाळावा एवढीच आमची विनंती सुजयदादांना. आता हा जो रस्ता होतोय यांचं म्हणणं आहे की कुंभमेळ्याच्या वेळेस जी गर्दी होईल त्यावेळेस जी गर्दी वळवण्यासाठी वगैरे या रस्त्याचा उपयोग होईल. आता हा एक विकासाचा भाग झाला. तुमचं काय म्हणणं आहे, हा विकास व्हायला पाहिजे का, किंवा मग विकास सोडून तुम्हाला घरं द्यावा, नेमकं काय तुमचं म्हणणं? नाही, विकास व्हायला पाहिजे विषय तो नाही. विकासावर विकास कोणाला नकोय, विकास सगळ्यांनाच लागतो. पण मग हा जर रस्ता तिकडून जर डायव्हर्ट होत असला ते सगळ्यांच्या हिशोबाने चांगलं आहे ना. म्हणजे तुमची मेन मागणी तुम्हाला पुनर्वसन झालं तर तुम्हाला इथून हटण्यात काही हरकत नाही. हा आमचं पुनर्वसन, पण मग होत असलं रस्ता तिकडे साईडने ते पण चांगलं आहे ना. तर दोन्ही पर्याय यांना द्यायचे आहे प्रशासनाला. जर रस्ता शिफ्ट होत असेल म्हणजे आतमधून एक नाला जातो, त्या नाल्याच्या अलीकडून रस्ता काढण्याचा यांचा मानस आहे, परंतु पलीकडे जो शिवरोड आहे हा रस्ता तिकडं शिफ्ट करावा असं यांचं म्हणणं आहे. आणि विकासाला यांचा कोणाचाही काही विरोध नाही आहे. यांचं म्हणणं आहे की विकास होत असेल तर आम्ही इथून हटायला तयार आहे, फक्त आमचं पुनर्वसन करून द्यावं. पुढच्या घरांमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. कुठं राहतं पाहिजे? हे काय आपलं घर इकडे इकडचं घर राहा. हे पत्र्याचं शेड आहे हा, तुम्ही पत्र्याचं किती वर्षापासून आहे? आम्ही कमीत कमी 40-45 वर्ष झाले आम्हाला. 40-45. आणि आता तुम्हाला काय किती 15 दिवसाची नोटीस दिली? 15 दिवसाची नोटीस दिली. काय मागणी राहील तुमची? मागणी काय आता आमची, आता समजा आता तिकडे जे अतिक्रमण झालेलं आहे तर त्यांनाच 1-1 वर्ष झाले, त्यांना आता अजून काही भेटेल नाही. हां, तर ते आश्वासन दिलेले साहेब ना का देणार आहे म्हणून. म्हणजे ते नाला रोडवरचे काढले ते नाला रोडचे काढेल त्यांना तर तिथं राधाकृष्ण नगर बनवून तिथं त्यांना देण्याचं आश्वासन दिले, पण आता त्यांना 1 वर्ष झालं. तर तसंच आमच्या संघ नाव म्हणजे आम्हाला साहेबावर पूर्ण विश्वास आहे का ते आम्हाला देतील म्हणून. पण कसं आता हे 15 दिवसाच्या आतमध्ये कसं काय खाली करणार, पोरं सोरं घेऊन कुठं राहणार आम्ही. तर आमची मागणी हेच आहे का बुवा आम्हाला जे आहे देणार आहे ते थोडं लवकर द्यावा. की तारीख दिली वाचे आपला सण भी चालू होने वाला है रमजान. ये जो उठने की जो मराठीचा हा ते जे काय आपल्याला 15 दिवसाची नोटीस दिलेली आहे, तर आमचा सण आता चालू होणार आहे रमजान. उपास सुरू होणार आहे. पहिलाच दिवस आहे आमचा उपासचा. म्हणजे तुमच्या रमजानच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला इथून विस्थापित व्हायला सांगितलं. सांगितलेलं आहे. तर हे साहेबांनी आम्हाला एवढा रमजान 3 वार तरी होऊ द्या आम्हाला इथं. बरं, आता त्यांचं प्रशासनाचं असं म्हणणं आहे की हा रोड जो आहे 18 मीटरचा हा पहिल्यापासून DP प्लॅनमध्ये, आणि तो पूर्ण करायचा आहे. भरपूर दिवसापासून हा रोड अडून पडलेला आहे. आता तुम्हाला काय वाटतं, विकास व्हायला पाहिजे, तुम्हाला पुनर्वसन व्हायला पाहिजे, नेमकं दोन्ही पैकी काय? नाही, आमचा तर म्हणायचा उद्देश असा आहे का विकास व्हायलाच पाहिजे, शिर्डीचा विकास व्हायला पाहिजे. आपण त्याच्याबद्दल काही आपल्याला हे नाही, फक्त गरीबाच्या पोटावर लाथ मारा. हा फक्त गरिबांच्या पोटावर लाथ नाही मारायला पाहिजे. आमचं म्हणायचं उद्देश बी यायचं. द्यायला पाहिजे ना. मग नुसतं म्हणते देणार आहे कधी देणार आहे. म्हणजे अजून तुम्हाला जागेचं काही आश्वासन नाही, पण सुजय विखेंनी 11 तारखेला काहीतरी मीटिंग लावायचं ठरवलेलं आहे. हा, ते मीटिंग लावायची त्यांनी ठरवेले, तर त्याच्यात काय निर्णय येतो त्याच्यावर सगळं आलो म्हणे. पण आमची अपेक्षा अशी का बुवा दादा म्हणले होते का दादाने म्हणजे शपथ बी घेतली होती देवीची का बुवा आम्ही तुम्हाला डायरेक्ट चावी देऊ, तो तुम्हाला उठू. तर हे डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट 15 दिवसाचं म्हणून म्हणजे आमचा आता उपासाचा महिना चालू होणार आहे, रमजान महिना. जे दिवस पहिला उपास आहे ते दिवस त्यांनी नोटीस दिली. असे किती मुस्लिम परिवार राहत असतील इथे? 45-50 घर आहे मुस्लिम. आतमध्ये थोडं घर दाखवा बाजू घाट. ही खोली आहे इकडची पाठीमागे दाखवा इकडचं यांचं पण. ही एक खोली पात्राची. ठीक आहे. हे 2 खोल्या. मग जागा दिल्यावर आम्ही काढूनच होता, जाऊ आम्ही निघून.
त्यांनी सांगितलं दादानी का आम्ही जागा देऊ, चाबी देऊ तुमच्या हातात, तेव्हा तुम्ही जा. असं आहे का, दादा तर आम्हाला हे नाही होणे देणार, काय ना काही ते देणार, हे आश्वासन आहे आम्हाला. हा. म्हणजे मी सांगू राहिलो तुम्हाला, म्हणजे आम्हाला दादावर पूर्ण विश्वास आहे का दादा आम्हाला काही ना काही देणार आहे. फक्त त्यांनी आधी म्हणजे आमच्यासाठी काहीतरी निर्णय लावा, नंतर तुम्ही स्वतः आम्ही आमच्या हाताने खोलून नेऊ. बरं, इथं 45 मुस्लिम कुटुंब राहतात असं यांचं म्हणणं आहे आणि यांच्या नेमकं रमजानचा रोजाच्या पहिल्या दिवशी यांना इथून विस्थापित व्हावं लागणार आहे. 19 तारखेपर्यंतची मुदत यांना दिलेली आहे. आणखी कोणत्या समाजाचे लोक इथं राहतात काय ते पण आपण बघू. ही जी गल्ली बघतायत इथं जे काही घरं आहेत हे सगळे छोटे छोटे घरं आहेत. काही पत्र्याचे आहेत, काही वीट आणि मातीमध्ये बांधकाम केलेलं आहे. अशा प्रकारच्या लोकांना इथून आता विस्थापित होण्याची वेळ येत आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी इथून रस्ता काढण्यासाठी इथल्या लोकांना विस्थापित केलं जाणार आहे. तुम्ही किती वर्षापासून राहते? तरी तिसरी पिढी असं. तिसरी पिढी म्हणजे तरी सासऱ्यांचे आई वडील पण राहत होते. 40 वर्ष झाले असते. हा. आता तुम्हाला 19 तारखेपर्यंत इथं खाली करण्याची नोटीस दिलेली आहे असं कळलंय. हो, दिलेत नोटीस. काय मागणी राहील तुमची? आम्ही रिक्षा चालवतो, हातावर परपंच, कुठं जागा नाही आम्हाला, काय नाही. आता लगेच कुठं जायचं आम्ही? आता दादा म्हणले तर आम्हाला जागा देऊ, आम्ही दादा ज्याच्यावर आहे दादा म्हणले तसं करू पुढे विषय. आता उद्या ते इथं मीटिंग घेणार आहे असं कळलेलं. हो, आता मीटिंग घेतलं आम्ही हेच चर्चा करणार. दादा सांगा तुम्ही कधी देणार आम्हाला जागा, आम्ही उठाव जाऊ बा, तुम्ही जागा द्या आम्ही जाऊ. आता हे जे हा जो रोड काढला जातो हे शिर्डीचा विकास होतो याच्यामध्ये. तुमचं काय म्हणणं आहे? आता विकास होणं गरजेचं आहे की तुमचं पुनर्वसन, नेमकं दोन्हीपैकी काय? आता विकास होणं बी जरूर आहे. बाबासाठी चाललं, चांगल्यासाठी चाललं, आता ते बाबा सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी चांगलेच आहे ते. हे बघा, कुटुंब गरीब जरी असले तरी यांचा विकासाला विरोध नाही आहे. फक्त यांचं म्हणणं आहे की गरिबाच्या पोटावर मारून विकास व्हायला नको, यांचं पुनर्वसन व्हावं आणि त्या पुनर्वसन झाल्यानंतर तुम्ही पूर्ण शिर्डीचा विकास करा. त्यांचं काहीच म्हणणं नाही. आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करू. मावशी, तुमचं कोणतं घर आहे? आमचं हे काय समोर नाही. किती वर्षापासून राहत आहे? आम्हाला आता गण 50-60 वर्ष झाली इथं. मग आता आमचं असं मागणी आहे का दादांना आम्हाला आमचे लेकरं बाळ ही सोय साय पाहून आम्हाला कुठंतरी ठिकाणं लावा. आता आमच्या ही जागा किती आहे नेमकं? तुम्ही किती ही जागा जागा वापरता? काय, आमचे 3 भाऊ आहेत समजा, 3 जण आहे. सासू सासरे वारले, 2 दिर वारले. आता आमचं एकच कुटुंब आणि ते 2 जण आहेत तिकडं. माग कमीनर कोण नाही, लहान लहान लेकरं बाळ, एक तर धंदे पाण्याचं असं चालू आहे. लॉकडाऊन पासून सगळे हातावरचेच आहेत इथं, कोणच असे तालेवार नाही आहेत. पण आमचं योग्यच अपेक्षा आहे का दादांना आम्हाला कुठंतरी द्यावा. आम्ही हेच सोडून तिथं झोपडे बांधू. नसन घरकुल बी होतं तुमच्याकडून. तुम्हाला जागा लागत असेल तर आम्ही नाही म्हणत नाही, पण आमचा काहीतरी शोध लावा, तो हवा ही जागा तुम्ही हटवा. तुमचं आत्ते करण्याचं आम्हाला काही हे नाही, करा तुम्ही, पण आमचा लावा ना काहीतरी थोडंफार, तरच करा ना. हेच आमचं आहे बोलणं. आता प्रशासनाचं काय म्हणणं होतं नेमकं? प्रशासनाने काय सांगितलं तुम्हाला? त्यांना सांगितलंय नोटीस मध्ये का 15 दिवसात तुम्ही खाली करा. 15 दिवसात असं काही होईन का तुम्ही सांगा? 15 दिवसात काय होणार आहे आमच्याकडून? आता आम्ही भटकू राहिलो 3 दिवसांना, तर समजा अचानक मध्ये एखाद्याच्या कोणाला कळत नाही ना बाबा हे रूम केवढा येते हे काय, की लोक काय म्हणतील 10,000. आता मागं पाणी घुसलं होतं माझ्या घरात, मी इकडे गणेशवाडीकडे इकडे हिंडले होते, तर ते लोक काय सांगा लागले 7,000, 5,000, 8,000. हे एकटं माणूस कमी ना, त्याच्यात माझा एक मुलगा येडा आहे. तुम्ही सांगा 3 मुली माझ्या माग, हे होणार आहे का आमच्याकडून 7,000, 8,000? मग दादानी हे सगळं पाहून कुठंतरी थांबावा. आणि आमच्या अपेक्षा आहे का आमचं एवढं आता दादांकडून तुमची मागणी आहे, पण निर्णय प्रशासनाचा आहे. निर्णय हेच आहे ना. मग काय आम्हाला जिथं दाखवले त्यानं काय आम्हाला सांगितलं होतं का आम्ही तुम्हाला देऊ, हलवू, पण तुमच्या हातात काहीतरी देऊ तरच हलवू ना. मग हलवायच्या वेळी जे नोटीसच कसं काय दिलं आमच्या मनामध्ये, मग हेच आहे ना, दुसरं काहीच नाही. का दादाचं असं कसं काय झालं, असं कसं काय, सगळ्याच्या मनात तेच नाही, तेच तुम्हाला सांगतो, दादांकडून तुमची मागणी आहे. मागणीच आहे. हा, पण नोटीस जी आहे ना ती प्रशासनाने दिलेली, ही काय सुजय केली तुम्हाला नोटीस नाही दिलेली? ती नोटीस कुठून आली, काय आली, याची तुम्ही काहीतरी या आम्हाला भेट द्या, आम्ही तुमच्यासोबत आता काहीतरी बोलू त्या ना. नोटीस मध्ये असं म्हटलेलं आहे 15 की हा जो नाला आहे पाठीमाग पावसाळ्यामध्ये इथं, आणि हा तुमचा भाग खोला असल्यामुळे पावसाळ्यात पाणी भरतं, तुम्हाला पण याच्यात समस्या आहे. मग आम्हाला समस्या होती ना, आम्ही म्हणतो का नाही होती. आम्ही गण 4-4, 5-5 दिवस त्यांच्याच बिंगलेनं राहून आलोय, आम्ही नाही म्हणत होती. पण याचं तुम्ही काहीतरी काढा ना उल्लेख. हे काढू शकत नाही का? वाटलं तुम्हाला नसून उठवायचं, थोडाफार रोड घ्यायचा असं, इथं पूल करा, याच्यामध्ये मोठ्याले पाईप टाका,
होतंय ना, केलं तर सगळं होतंय, पण गाई गरीबाला असं सजा देऊ नका, आमचं हे म्हणणं आहे, दुसरं काही नाही. तुम्ही काय सांगितलं मतदान झालं तर तुम्हाला आम्ही 7 बारे देऊ उतर, हे आम्ही तर लय दिवसापासून ऐकून आहे, पण असं नव्हतं ऐकलं की लगेच अतिक्रम म्हणून तुम्हाला काढून देऊ. याही श्वासात बसेल हे सगळं, एवढे जे 3-4 गल्ले आहे ना याची श्वासात आहे का दादा आम्हाला देणार आहे, दादा आम्हाला देणार आहे. मग आम्ही बी तर काही सोचून समजून दादालाच वर आणलेलं आहे ना. आता त्यांनी 11 तारखेला काहीतरी बैठक घेण्यास ठरवलेलं तुमच्या बरोबर. मग बैठक मध्ये बी आम्ही हेच बोलणार आहे, दुसरं काय बोलणार आहे का दादा ना आम्हाला द्यावा कुठंतरी, थोडी का व्हायना जाऊ दे आमची तुम्ही घ्या, पण त्याच्यापेक्षा थोडंसं द्या आम्हाला चटणी मिरची करून खायपुरतं. नका देऊ आम्हाला घरकुल, आम्ही झोपडे बांधून हेच नेऊ ना खोलून आणि तिथं नेऊन टाकू, असं आमचं मागणं आहे. आता इथले जे 2 नगरसेवक आहे निलेश कोते आणि मंगेश त्रिभुवन, ते काही भेटले तुम्हाला येऊन, त्यांच्याशी काही बोलणार? भेटले, ते काल भेटले, परवा भेटले, ते म्हणे आपण दादाशी बोलू, दादा सोबत काहीतरी थोडंफार भाषण होईल म्हणे आपलं, उद्या मीटिंग आहे, मीटिंग मध्ये जे काही होईल ते तुम्ही सांगा. पण आमचं मीटिंग मध्ये बी मीटिंगच्या आधी बी आम्हाला असंच आहे का दादा आम्हाला देणार आहे. आमच्या मनामध्ये आहे ना कधी बसून आहे, ज्यावेळेस आम्ही सुना होऊन येलो होतो का त्यावेळेस बसून आम्ही ऐकून आहे का हे आम्हाला देणार आहे, उठणार आहे तर देणार आहे, उठणार आहे तर देणार आहे. पण असं यागळाच घात होईन असं माहित नव्हतं ना आम्हाला. तर दादाला बी माहित नाही ना, आता हे वरून नोटीस आले, तुम्ही म्हणते ना दादाला माहित नाही, पण दादाने याची माहिती करावा, गाय गरीबाच्या माग राहावा, असं आमचं म्हणणं आहे. आम्ही बी दादाच्या माग राहूनच आहे ना, दादा दादाच करतोय आम्ही. दुसरं आता प्रशासनाचं म्हणणं आहे की इथं हा जो रोड इथं अडून पडलेला आहे, हा रोड इकडं पुढं जॉईन झाल्यानंतर विकास होईल, इकडून करा ना, ह्यो विकास आम्हाला आवडतोय, तुम्ही विकास कोणता बी करा, पण विकास आमचा विकास पाहून करा, गरीबाईंचा. दुसरं काही बोलणं नाही आमचं. तुम्ही करा, तुमचे जे तुमच्या याच्यात आहे ते तुम्ही करा, पण आमच्या गरीबाचे झोपडे मोडायच्या आधी ना ती कुडी आम्हाला द्या कुठंतरी थोडीशी, असं आमचं बोलणं आहे, दुसरं काही नाही. तुमची मागणी फक्त पुनर्वसन करा, आम्हाला पुनर्वसन करा. आमच्या जे 3 गल्ल्या चालल्या ना, आमच्या 3 गल्ल्यासाठीच बोलतोय ना आम्ही. जरा मागचं तुमचं 101 मध्ये काय तुम्हाला इंदिरा गांधीने दिलं, राजीव गांधीनं दिलं, त्याच्याबद्दल आमचं काय आहे का? नाहीये ना. पण त्याच्या खाली आमची वस्ती बसलेली ना तव्यापासूनच बसलेली. ज्यावेळेस इंदिरा गांधीनं दिलं ना गाई गरीब म्हणून, त्यावेळेसच आम्हाला दिलंय ना. आणि हे जे बांधले गेलंय हे असं थोडी बांधले गेलंय, हे बी बाबू कोते कोणते लोकांनाच देव देव वाटलेलं आहे ना आम्हाला. मग त्यानं कसं काय बांधलेलं आहे, वाटलेलं आहे काहीतरी गाई गरीब म्हणूनच वाटलेलं ना. मग त्यांचा बी विकास आणि आमचा बी विकास चालूच होता या जाग्यासाठी. त्यावेळेस इंदिरा गांधींनी जी जागा दिली त्याच्यामध्ये तुम्हाला पण भेटलेली एक, आता ते का आम्ही ऐकून आहे ना का तिकडेच भेटलेली आहे, पण त्याच्या खाली आम्ही बी बसलेलो आहे ना. ते आमचे आई बाप होते, मग आम्ही बी त्यांचे लेकरं बनलो इथं. मग आता हे जर आता समजा बळच दुसरं राजकारण काही काढत गेले, याच्यात आम्हाला काही माहिती. आम्ही गाय गरीब लोक आहे, अनपढ लोक आहे, अंगठेबाज, आम्हाला काय कळणार आहे सांगा बरं तुम्ही. तुम्ही जे म्हणलं ना का तुम्हाला देऊ 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 त्याच्यावर चालू आहे आमची पिढी. आता 4थी पिढी सुरू झाली, मला 3 नातं आहे, आता झाली 4थी पिढी, 3री पिढी गेली आमची माग. पण तेच ऐकून आहे का दादा देणार आहे, जे कोणी आलं ते देणार आहे तेच ऐकून आहे आम्ही आतापर्यंत. पण असं कधीच नव्हतं ऐकलं का अतिक्रम येणार आणि तुम्हाला इथून हाकलून देणार असं आम्ही ऐकलं. आता काय वाटतं ही जी नोटीस ही शेवटची नोटीस आहे का टळू शकते पुढं? आमचं म्हणणं आहे तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा, टाळा, आणि मग तुम्ही आमचा थोडा कुठेतरी विकास करा, मग तुमचा विकास चालू द्या. आम्ही म्हणत नाही का तुमचा विकास थांबा, आम्हाला चांगलं आहे ते. तुम्ही स्वच्छता भारत करत्या, तुमचा विकास बी गंज भारी आहे, आम्हाला हे बी भारी वाटत आहे. आम्ही नाही म्हणत हे भारी नाही, हे जे चाललंय ना ते बी गंज भारी आहे. पण त्याच्यामुळे गाय गरीबाचं बी थोडंफार पहा. हेच आमचं मागणी काय आहे का द्या आम्हाला. हे 3 गाल्ल्याचाच विषय आहे ना. मग हे 3 गाल्ल्यासाठी तुम्ही पहा ना कुठंतरी बारीक बारीक चिटकून टाका आम्हाला गाया माशावानी, तरी घ्यायला तयार आहे आम्ही. कारण की काहून का आमच्या मागं कोणी नाही आहे, आणि आमच्या हायवेने तुम्ही पहा ना, चेक करा कुठंतरी आमचं काय आहे म्हणून. असं चेक बी करा, काय असं नसन ते पहा, आणि आमच्या गाय गरीबाचे हाल करू नका, हेच आमचं बोलणं आहे, दुसरं काही नाही. गोरगरिबाचे हाल होऊ नये विकासाच्या नावाखाली, हेच प्रत्येकाच्या तोंडून आपल्याला इथं निघताना दिसते. पाठीमागच्या गल्लीमध्ये आपण जाऊन एकदा माहिती घेऊ. सांगा मावशी, तुमचं घर दाखवा, इथूनच दाखवा. हे गोणी त्याच्यावर पडले ते का? बरोबर. आमचं एवढंच म्हणणं आहे, आमची 101 मधले घर आहे ना, तर आम्हाला 101 मधले घरच पाहिजे ना बुवा. आम्हाला अतिक्रमामध्ये धरून तुम्ही उठून राहिले, आम्ही कुठं जायचं आहे ऐकलं. आता काय व्यवसाय काय तुमच्या घरचा? आमचा काय व्यवसाय, हातमजुरी करतो आम्ही.
हातमजुरी करता का कुठं काही संस्थांमध्ये वगैरे कुठं कोणी काहीच नोकरीला काहीच नाही? नाही नाही काही नोकरी दुकान वकान काहीच नाही, दुकान नाही, काहीच नाही. हातमजुरी करता पोरं सोरं, दुसरं काय तर. किती लोक आहे घरामध्ये? आमचे 2 कुटुंब आहे. एक मोठा मुलगा आहे, त्याच्या 2 पुरी आहे, एक मुलगा आहे त्याला, तो यागळा राहतो. आम्ही दोन्ही नवरा बायको, 2 पोरं आहे, 4 जण आम्ही आहे. तुमचं कोणतं घर आहे? हे तुमचं घर आहे का? हे आणि माग आहे. आणि तुम्ही किती वर्षापासून इथे? 50 वर्ष झाली. माझ्या मालकाचा जन्म इथं व्हायला. हां, बरं. म्हणजे तुमचे सासरे हे काय त्यांच्या वेळेपासून घर आहे की? हा, त्यांच्याच नावावर आहे ना, त्यांच्यापासून घर आहे. आहे ना. आम्हाला जर 101 मध्ये जर हे केला तर बाबांना लागते. आमची काही नामंजुरी नाही आहे, पण आमची सोय करावा आधी. मग मोलमजुरी करू देते नाही. सारखी नगरपालिकेची गाडी फिरते, पोरं असेच जाते, असेच घरी येतं. एकच मुलगा आहे, एक मुलगी आहे. आमचं एकत्र कुटुंब आहे. धीर आहे मला, अजून एक जाव आहे, त्याला 2 मुलं आहे. एवढा परिवार कुठं जायचा? असं आम्हाला मोलमजुरीची सोय नाही, घरादाराची सोय नाही. मग आता इथून उठून दिल्यावर रूम पाहायला गेलो, लोक 20,000 डिपॉझिट मागतात आणि 5,000 रुपये भाडं. 200 रुपये रोजाने काम करणारे माणसं काय करणार आहे? आमच्या मालकाचं ऑपरेशन व्हायले. एवढी गाडी 25 तारखेपासून काढून दिलेली आहे. रिक्षा चालवते, इथं लावते मंदिरापाशी लक्ष्मी यायची. काय करावं मग आम्ही? त्यांना लागते, आमची नामंजुरी नाही आहे, पण आमची आधी सोय करून द्यावा आणि त्यांनी खुशाल बाबासाठी जागा घ्यावा. आमचं म्हणणं नाही काय. एकंदरीत आपण प्रत्येकाच्या प्रतिक्रियेमधून एकच विषय समोर येतो आहे की त्यांना पुनर्वसन पाहिजे. विकासाला कोणाचाही विकासासाठी कुणी अडवत नाही आहे. त्यांना त्यांचं पुनर्वसन व्हावं, त्यांना घर मिळावं आणि मग तुम्ही विकासासाठी रोड बनवा किंवा काही बनवा, त्यांची काही हरकत नाही. एकंदरीत सगळेच इथं लोक जे आहेत ते हातमजुरी करणारे आहेत. कोणी अतिक्रमणमध्ये काहीतरी फुलं विकून व्यवसाय करतं आहे, कोणी प्रसाद विकतं आहे, कोणी कुठंतरी कामाला जातं आहे, कोणी रिक्षा चालवतं आहे. अशाच प्रकारचे लोक सगळे इथं राहतात आहे. अशा लोकांचं पुनर्वसन व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, भारत न्यूज, शिर्डी.